तुम्ही गवारीची भाजी मसाल्यांशिवाय कधी करून बघितली आहे का? आज मी दाखवणार आहे अशी एक सोपी, पौष्टिक आणि चविष्ट रेसिपी, ज्यामध्ये कोणतेही तयार मसाले वापरणार नाहीत. अगदी कमी साहित्य, कमी वेळ आणि अप्रतिम चव. नमस्कार, मी स्मिता. चला मग वेळ न घालवता सुरुवात करूयात रेसिपीला. तर गवारीच्या शेंगा घेतलेल्या आहेत आपण इथे. तर ह्या गावरान पद्धतीच्या गवारीच्या शेंगा आहेत. तर मार्केटमध्ये 2 प्रकारच्या शेंगा मिळतात. तर तुम्ही घेताना शक्यतो गावरान पद्धतीच्या घ्या, म्हणजे ह्या शेंगांची भाजी छान होते, याची चव छान लागते. तर गवारीच्या शेंगा सगळ्यात आधी आपण निवडून धुवून घेतलेले आहे स्वच्छ पाण्याने आणि त्यात थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथे 7 ते 8 हिरवी मिरची घेतलेली आहे. तर तुम्ही हिरवी मिरची तुमच्या आवडीने घेऊ शकतात. तर ह्या कमी तिखट आहे म्हणून मी थोड्याशा जास्त वापरलेल्या आहेत. तर इथे लसूण, कढीपत्ता, जिरे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहेत. तर आपल्याला इथे जिरे, मोहरी, हळद लागेल. त्यानंतर आपण गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली, त्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकलेलं आहे, भाजीला वापरता तेवढं थोडंसं. तर त्यानंतर पाव चमचा यामध्ये मोहरी जाईल. त्यानंतर पाव चमचा जिरे छान फुलले की त्यामध्ये थोडीशी हळद वापरायची आहे. हळद आपण नंतर पण थोडीशी टाकणार आहोत, त्यामुळे आधी थोडीशी कमीच टाका हळद. आणि इथे लसूण वापरलेला आहे आपण. लसूण सोलून बारीक कट करून घेतलेला आहे. त्यानंतर थोडासा कढीपत्ता. लसूण वापरला आपण फोडणीमध्ये तर भाजीची चव छान येते. तर हे बघा, त्यानंतर आपण इथे गवारीच्या शेंगा टाकणार आहोत. तर गवारीच्या शेंगा टाकल्यानंतर त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यावर आपण झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट त्याला छान शिजवून घेणार आहोत. 50 ते 60% शिजवून घ्यायचे आहे शेंगा. तर झाकण ठेवल्याने भाजी लवकर शिजते. तर हे बघा, तोपर्यंत आपण इकडे लगेच मिरची बारीक करून घेऊयात. शेंगदाणे, मिरची, जिरे आणि लसूण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आहे. तर त्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकायचं आणि याची एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. तर त्यानंतर इकडे लगेच आपल्या शेंगा देखील 50 ते 60% शिजलेले आहेत. तर त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट. हे घरी बनवलेलं लाल तिखट आहे. तर तुम्हाला नसेल आवडत तर नाही टाकलं तरी चालेल. त्यानंतर यामध्ये आपण जो मसाला बारीक करून घेतला आहे, हिरवी मिरची, शेंगदाणे मिक्सरमध्ये, तर तो टाकायचा आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात, कमी जास्त करू शकता, म्हणजे तुम्हाला जेवढी भाजी लागत असेल तेवढं वापरा पाणी. तर हे बघा, पाणी टाकून झाल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं त्याला आणि त्यामध्ये जाईल आता चवीनुसार मीठ टाकून झाल्यानंतर यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर टाकल्यानंतर आपण 2 ते 3 मिनिट याला उकळी काढून घेणार आहोत. हे बघा, तर आता आपल्या भाजीला छान अशी उकळी आलेली आहेत. तर उकळी आल्यानंतर याला छान परत एकदा हलवून घ्यायची भाजी आपली छान, आणि 5 ते 6 मिनिट परत एकदा एकदम कमी गॅसवर भाजी शिजवून द्यायची. तर 5 ते 6 मिनिट झालेले आहे. इथे बघा, आपल्या भाजीला देखील एकदम छान असा कलर देखील आलेला आहे आणि भाजी तयार झालेली आहे आपली. शेंगा देखील छान शिजल्या गेलेल्या आहेत आपल्या. व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच स्मिता होममेड केक अँड रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला देखील अशाच नवनवीन केक आणि रेसिपी बघायला मिळतील. चला तर मग भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत प्रेमाने बनवा, मनापासून वाढा आणि आनंदाने घरी बनवलेलं हेल्दी अन्न खात राहा.